अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये आज पहाटे 3:30 वाजता एक धक्कादायक अशी घटना घडली आहे। नवजात बाळांच्या अतिदक्षता विभागामध्ये व्हेंटिलेटरमध्ये अचानकपणे स्फोट झाला। यानंतर लागलेल्या आगीमध्ये 3 लहान बालकांचा होरपळून मृत्यू झालाय। आग लागल्याचं लक्षात येताच ड्युटीवरती असलेल्या नर्सेस, डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी या कक्षामधल्या लहान बाळांना बाहेर काढलं। मात्र दुर्दैवानं 3 बालकांचा होरपळून मृत्यू झाला। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या 3ऱ्या मजल्यावरती एकूण 3 नवजात शिशु अतिदक्षता कक्ष आहेत। या 3 कक्षांमध्ये एकूण 39 नवजात बालकं होती। ज्या कक्षामध्ये आग लागली यामध्ये 9 बालकं उपचार घेत होती, त्यापैकी 3घांचा मृत्यू झालाय। सध्या शहरामधल्या मुरके रुग्णालयामध्ये 8, अन्य एका खासगी रुग्णालयामध्ये 18 तर सुपर स्पेशालिटीमध्ये 6 बालकांवरती उपचार सुरू आहेत। दरम्यान आग लागली तेव्हा रुग्णालयामधील अग्निशमन यंत्रणा सुरू झाली नाही असा आरोप एका मृत बालकाच्या वडिलांनी केलाय। अमरावतीच्या मुरखेडमधील गायत्री चोपडे यांनी बुधवारी मुलाला जन्म दिला। मात्र तब्येत बिघडल्यामुळे त्याला अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। पहाटे अतिदक्षता विभागाला आग लागली, ज्यामध्ये या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला। आम्ही इकडे आणलं स्त्री रुग्णालयामध्ये। तर मग इथं आल्यानंतर 2 वाजता भरती केली, बुधवारी रात्री। आणि मग आज 5 दिवस झाले ते असं झालं, अशी घटना घडली। त्यामध्ये आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी पाहणी केली। प्रकरणाच्या चौकशीसाठी आरोग्य सचिवांच्या नेतृत्वाखाली एक चौकशी समिती नेमण्यात आली आहे। या चौकशी समितीमध्ये एम्समधील तज्ज्ञ, IMM मधील तज्ज्ञ आणि यासह काही अग्निसुरक्षा विषयामधले देखील तज्ज्ञ असणार आहेत। दोषी आढळणाऱ्यांना आम्ही सोडणार नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। या आयुक्तांच्या खालच्या अध्यक्षतेखालील कमिटीमध्ये एका बाजूला MSCBचे आपले इलेक्ट्रिकलचे चीफ इंजिनियर असतील, दुसऱ्या बाजूला एम्स सारख्या संस्थेतले सुद्धा नामवंत असतील, DMERचे सुद्धा एक्सपर्ट असतील, की ज्या कमिटीनं पुढच्या 8 दिवसांमध्ये या सगळ्या वस्तुस्थितीचा अहवाल आणि त्याच्याबद्दल प्रत्यक्षात कोण दोषी आहे याच्याबद्दलची स्पष्टता त्या अहवालामध्ये येईल। त्या अहवालानंतर जे ज्यांनी याच्यामध्ये दुर्लक्ष केलं असेल, ज्यांच्यामुळे या घटनाक्रमाला जे जबाबदार असतील त्या सगळ्यांच्यावरती अतिशय कडक कारवाई करण्याबद्दल त्या अहवालाप्रमाणे आम्ही पुढे जाणार। अमरावतीमध्ये आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या पाहणी दौऱ्याच्या आधी आंबेडकरवादी संघटनेनं जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरती आंदोलन केलं। आगीच्या घटनेला जबाबदार असलेल्या दोषींवरती कारवाई करण्याची देखील मागणी आंदोलकांनी केली आहे। आंदोलनामध्ये प्रहार संघटनेचे कार्यकर्ते देखील सहभागी झाले। यानंतर पोलिसांनी आंदोलकांना पांगवलं। जिल्हा स्त्री रुग्णालयाला हा जो परिसर आहे यामध्ये कडक असा बंदोबस्त तैनात करण्यात आला। दरम्यान अमरावतीच्या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले। तसंच मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे आणि जखमी बालकांवरचा उपचार शासकीय खर्चाने होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये जाऊन पाहणी केली। या घटनेमधल्या दोषींवरती कडक कारवाई करा अशी मागणी देखील नवनीत राणा यांनी आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे। बाहेरचे जे गोष्टी असतात, ऑडिट झाले आहे का ते पाहावं लागेल। आणि जे स्प्रिंकलर आहे ते का सुरू नाही झाले, कारण आता आपण सगळे पत्रकार सोबत आतमध्ये उभे होतो, तर तेव्हा तो 1-1, 2-2 स्प्रिंकलर सुरू होते। त्याची ऑडिट कोण करताय, त्याला मॅनेज कोण करताय आणि का सुरू नाही झाले, आणि सिलेंडर आतमध्ये असल्यानंतर ते कसं ब्लास्ट होते, ते सगळी गोष्टीची इन्क्वायरी करणं। आणि मी स्वतः मंत्री महोदयशी बोलणार आहे, रवीजी मंत्री महोदयशी बोलले आहे, आणि याची इन्क्वायरी 100% होणार आहे। जेही कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक पद्धतीने कारवाई नक्की होईल। अमरावतीमधल्या अग्नितांडवानंतर काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयाची पाहणी केली। तसंच मृत बालकांच्या कुटुंबियांची यशोमती ठाकूर यांनी भेट घेतली। यावेळी त्यांनी अनेक सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही आरोप केले। इन्फ्रामॅन म्हणताना देवेंद्र दादा, हे इन्फ्रास्ट्रक्चर नुसतं बिल्डिंगा उभारण्यात मतलब नाही, खऱ्या अर्थानं काळजी घेतली पाहिजे। खऱ्या अर्थानं जे इश्यूज आहेत त्याला ॲड्रेस करता आलं पाहिजे। तुम्ही लोक सत्तेत आहात तर मग करा ना, केवढा स्कोप असतो काम करायला सत्तेत बसल्यावर, मग का अशा घटना घडत आहेत? अतिशय दुर्दैवी ही घटना आहे, याचा निषेधच आहे आणि जे कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। अमरावतीमध्ये शासकीय रुग्णालयातील बाल अतिदक्षता विभागामध्ये लागलेल्या आगीत 3 बाळांचा मृत्यू झाला। प्राथमिक माहितीनुसार व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याचं सांगितलं जातं।
मात्र लहान बाळांच्या अतिदक्षता विभागाचे स्टँडर्ड कसे असावेत ज्यामुळे आग लागणं किंवा इतर घटना घडू नयेत याविषयी बुलढाण्यामधल्या डॉक्टरांनी माहिती दिली आहे. इथे मेन म्हणजे जे 2 इन्क्युबेटर असतील, 2 वार्मर असतील, त्याच्यामधलं मिनिमम डिस्टन्स हे 2 ते 2.5 फूट असावं आणि जे भिंतीपासून डिस्टन्स आहे वार्मरचं ते 1 ते 1.5 फूट मिनिमम असावं आणि आपण ते मेंटेन करतो जेणेकरून बाळांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. काही बाळं असतात ज्यांना खरोखर ऑक्सिजनची रिक्वायरमेंट असते, तेव्हा आपण त्यांचं सॅच्युरेशन प्रॉपरली किती आहे, बाळाला वार्मरमुळे बाळ थंड पडलं आहे म्हणून बाळाच्या शरीरात ऑक्सिजनची कमतरता आहे की ओरिजिनल त्याला खरंच गरज आहे हे आपण चेक करतो आणि त्यानुसार त्याला अमरावती रुग्णालयामधील आगीमध्ये 3 बालकांच्या मृत्यूनंतर भंडारा जिल्हा रुग्णालयामधील 5 वर्षांपूर्वीच्या घटनेच्या कटू आठवणी या ताज्या झालेल्या आहेत. 9 जानेवारी 2021 रोजी भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशु कक्षामध्ये लागलेल्या आगीत 10 बालकांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवरती भंडारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेतलाय. नवजात शिशु कक्षामध्ये 36 बालकांची क्षमता आहे. नियमित फायर ऑडिट, 2 इलेक्ट्रिशियनची नियुक्ती आणि इमर्जन्सी एक्झिटची सुविधा करण्यात आल्याचा दावा देखील अधिष्ठाता डॉक्टर सुजाता दुधगावकर यांनी केलेला आहे. घटना झाल्यानंतर पूर्ण तिथले इक्विपमेंट बदलले. आणखी जसे जसे फंड उपलब्ध झाले तसं तेव्हा ते फायर ऑडिट वगैरे झालं. आता आमच्याकडे SNCची कॅपॅसिटी आहे 36 बेड्स आणि त्याच्यामध्ये निओनेटल व्हेंटिलेटर आहेत, वॉर्मर आहेत, फोटोथेरपी मशीन आहेत, CPAP मशीन आहे. असं फुल्ली इक्विप अगदी अप टू डेट आणि आधुनिक पद्धतीचं आम्ही SNCU बनवलेलं आहे. राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा विषय पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. येत्या 29 ऑगस्टपासून मनोज जरांगे हे उपोषणाला बसतायत. जरांगे यांनी उपोषणाला बसू नये यासाठी राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं मनोज जरांगेंची भेट घेतली. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शंभूराज देसाई, उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांचं शिष्टमंडळ आंतरवाली सराटीमध्ये दाखल झालंय. मनोज जरांगे यांच्याशी त्यांनी चर्चा केली. यावेळेला मनधरणी करण्यासाठी गेलेल्या राज्य सरकारच्या 3 मंत्र्यांच्या समोर जरांगे चांगलेच भडकल्याचं दिसलं. शिंदे समितीने जर 58 लाख नोंदी शोधल्या असतील तर त्यांना कुणबी प्रमाणपत्र का दिलं जात नाही? मराठ्यांना त्यांच्या न्याय हक्काचं आरक्षण कधी देणार असा सवालही जरांगेंनी विचारला. या नोंदीमधील ज्यांना प्रमाणपत्र देण्यात आलं त्यांचं प्रमाणपत्र आता पुन्हा एकदा रद्द करण्यात आल्यामुळे जरांगेंनी राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरती देखील संताप व्यक्त केला आहे. अनेक विषयाबद्दल सरकारने निर्णय केलेले आहे. स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये मागच्याच काळात विशेष पुढाकार घेऊन कार्यवाही सुरू झालेली आहे. तर मला आता मी त्यांच्याशी आज चर्चा करणार आहोत. त्यांच्या काय मुद्दे आहेत, आणखीन काय कार्यवाही कुठं राहिला असेल, काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या संदर्भात आज चर्चा करून त्यानंतर पुढे कारवाई करू. पुण्यामध्ये भेट झाली उपोषणाच्या वेळेस तुम्ही आलेले त्या दरम्यान झालेल्या चर्चा आणि आता त्यांची जी मागणी आहे काय तफावत नाही याबाबत स्वतः विखे पाटील साहेबांनी या ठिकाणी सांगितलं. मी ते समितीचे अध्यक्ष आहेत. आम्ही कुठचाही असा मसुदा घेऊन इथे चर्चेला आलेलो नाही. मी असेन, शंभूराज देसाई साहेब असतील किंवा प्रसाद लाड साहेब असतील, आम्ही त्यांच्याशी विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली चर्चा करू. आणि खरं तर हाच उद्देश आहे की आंदोलन होऊ नये आणि आंदोलन न होता त्यांचे प्रश्न सुटावे. दरम्यान राज्य सरकार आणि जरांगेंचं काय साटलोटं आहे ते समजत नाही. मात्र ओबीसींचा वाटा कुणाला देऊ नका अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. हे सरकार आणि जरांगे पाटलांचं काय साटेलोट आहे की काय अंडरस्टँडिंग आहे की काय भीती आहे त्यांचं त्यांनी ते पाहून घ्यावं. आमचं एवढंच म्हणणं असणार आहे, कोणाला काय देता येते द्या. आमच्या अधिकाराला कुठेही धक्का लावू नका, आमचा अधिकार काढून घेऊ नका, आमचा वाटा कुणाला देऊ नका, एवढी आमची मागणी असणार आहे. हे सरकार जर या पद्धतीनं वागून चुकत असेल आणि वारंवार ते आंदोलन करत असतील आणि वारंवार सरकार त्या सणासुदीच्या काळामध्ये सध्या साखरेसह तांदूळ, ज्वारी, गहू आणि डाळींच्या दरामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईची मोठी झळ बसली आहे. नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये तांदळाचे दर हे किलोच्या मागे 15 ते 20 रुपयांनी वाढले, तर ज्वारी, बाजरी आणि गव्हाच्या किमतीतही किलोच्या मागे 10 ते 15 रुपयांची वाढ झाली. यासह डाळी देखील 10 ते 15 रुपयांनी महागल्या. उपवासासाठी लागणारा साबुदाणा प्रति किलो 20 रुपयांनी महाग झालाय. पावसाचा लहरीपणा, वाढलेले ट्रान्सपोर्टचे दर, उत्पादनामध्ये झालेली घट या सगळ्या कारणांमुळे हे पदार्थ महागल्याचं कारण सांगितलं जात आहे.
मी सध्या एपीएमसी मार्केटमध्ये आहे आणि तुम्ही पाहता की एपीएमसी मार्केटमध्ये हे मोठं होलसेल मार्केट आहे आणि याच मार्केटमध्ये आपण जर दर पाहिले तर तांदूळ असेल, गहू असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, सर्वच पदार्थांचे दर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तांदूळ जर आपण पाहिलं तर तांदूळ 15 ते 20 रुपयांनी प्रति किलोनी हा तांदूळ वाढलेला आहे. त्याच्यामध्ये बासमती आहे, कोलम आहे, इंद्रायणी आहे, सर्व जातीचे तांदूळ आहे. त्याच्यामध्ये 15 ते 20 रुपयांची वाढ झालेली आहे. आता हे चना डाळ आहे, तुरीची डाळ आहे, साखर आहे, बेसिक लागणारी साधारण माणसाला लागणारी वस्तू सगळी वाढलेली आहे. आणि त्याचं कारण एकच आहे की ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढला आहे, एक्सपोर्ट वाढली आहे. त्यामुळे सगळं दर म्हणजे बेसिक आयटम जे स्टेपल फूड लागणार आहे त्याचा दर वाढला आहे. ते आता सर्वसामान्य लोकांनी जर अशी वाढ होत राहिली तर खायचं काय, कशा पद्धतीने त्यांचं जीवन पुढचं जगायचं कशा पद्धतीने. लोकांचं आहे ते प्रत्येक गोष्टी महागाई वाढू लागल्यामुळे आहे आणि श्रावणामध्ये या ठिकाणी प्रचंड महागाईला सामोरं जावं लागत आहे. विनायक पटेल, एबीपी माझा, नवी मुंबई. सणासुदीच्या काळामध्ये साखरेचे दर अचानकपणे वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावरती मोठा परिणाम बघायला मिळतोय. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी साखरेच्या याच वाढलेल्या दरांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांना पत्र लिहिलं. साखरेची टंचाई नसताना अचानकपणे दरवाढ का झाली असा सवालही राजू शेट्टींनी उपस्थित केला. साखरेच्या दरवाढीमधून काही जण मोठा पैसा कमावत असल्याचाही त्यांनी आरोप केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी व्यापारी आणि साखर कारखानदारांच्या गोदामांची तपासणी करून कागदावरचा साठा आणि प्रत्यक्ष साठा याची पडताळणी करावी. त्यानंतर रेकॉर्डवरती नसलेली साखर आढळली तर ती सरकारनं जप्त करावी अशी मागणी देखील राजू शेट्टींनी केली आहे. पुन्हा एकदा उर्वरित बातम्या बघूयात. साखरेच्या वाढलेल्या दरांचा परिणाम आता शिर्डीच्या प्रसादावरती होण्याची शक्यता आहे. सध्या शिर्डी नगरपंचायतीनं निश्चित केलेल्या दरानुसार प्रसादाची विक्री सुरू आहे. मात्र होलसेल बाजारामध्ये साखरेच्या दरात तब्बल 30% वाढ झाल्यामुळे प्रसादाच्या दरामध्ये वाढ करण्यासाठी लवकरच व्यापाऱ्यांची बैठक होणार आहे. साई संस्थानाकडून अद्याप लाडूच्या दरामध्ये वाढ करण्यात आलेली नाही. मात्र पुढच्या काही दिवसांमध्ये शिर्डीमधील पेढ्यासह इतर प्रसादाच्या दरात 30% वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखरेच्या दरवाढीचा थेट परिणाम भाविकांच्या खिशावरती होणार आहे. साखरेच्या दरात विक्रमी वाढ झाल्यानंतर अनेक ठिकाणी अनेक गोष्टी महागलेल्या आहेत. आता आपण आहोत साईंच्या शिर्डीत साईबाबा संस्थांच्या वतीनं दिला जाणाऱ्या लाडू प्रसादाच्या दरात अद्यापपर्यंत कुठली वाढ झाली नसली तरी बाहेर जी व्यावसायिक आहेत ज्यांच्याकडे पेढा असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्रसादाचं साहित्य वाटलं जातं त्या ठिकाणी मात्र प्रसादाच्या भावामध्ये मोठी होलसेलकडून वाढ झाल्याचं आता समोर आलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्यासाठी बोलण्यासाठी जे व्यावसायिक आहेत शिर्डीतील सातत्याने जर पाहिलं साखरेच्या दरवाढीमुळे जळगावमध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेच्या समोर चूल मांडून बिना साखरेचा चहा तयार करत सरकारच्या धोरणांचा निषेध केला. यावेळेला वाढत्या महागाईच्या काळामध्ये साखरेचे दर कमी करावेत आणि केंद्र सरकारनं गरिबांना रेशन दुकानामधून 10 किलो साखर मोफत द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली. दरम्यान महागाई वाढत असताना रोजगाराच्या संधीही कमी होत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी करायचं तरी काय असा सवालही ठाकरेंच्या शिवसेनेकडून विचारण्यात आला. दरम्यान यावरती शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. कारखानदारांकडे साखर असून सट्टा करणाऱ्यांना पकडा आणि कारवाई करा असं रोहित पवार यांनी म्हटलंय. तसंच प्रशासनाकडून कारवाई झाल्याच्या नंतर साखरेचे दर कमी होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. साखर कारखान्यांकडे जी काय साखर आहे ती काय खूप मोठ्या प्रमाणात आहे असं नाही. जेवढी सरकारने विकायला लावली तेवढी ती विकली आणि जेवढी ठेवायला लावली तेवढी ठेवली. कारण का आम्हाला महिन्याला साखर कारखान्याला महिन्याला तिथं कोटा दिला जातो. आता साखर आहे का तर 100% कारखान्यांकडे साखर आहे. तरीसुद्धा रेट जर वाढत असतील तर कुणीतरी सट्टाबाजी करतंय. ते सट्टाबाजी करणाऱ्या लोकांना तुम्ही पकडा आणि त्यांच्यावर तुम्ही तिथं कारवाई करा आणि मग ती कारवाई केल्यानंतर रेट कमी येतील असा आम्हाला विश्वास आहे.